आनंदी कसं राहायचं, स्वतःला खुश कसं ठेवायचं, हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. कारण आनंद ही एक अंतर्गत स्थिती आहे आणि ही तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या विचारसरणीवर अवलंबून आहे, तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह घेत असाल तर तुम्हाला तो पॉझिटिव्ह परिणाम देणार आहे आणि निगेटिव्ह घेत असाल तर निगेटिव्ह परिणाम देणार आहे. तुमच्या ज्या काही नियमित सवयी असतील ना, त्याच्यावरती तुमचा आनंद अवलंबून असतो. त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करायचा. सकाळी लवकर उठायचं, देवाचे आभार मानायचे की माझा हा आजचा दिवस तू मला दिलेला आहेस, मी तुझे आभार मानत आहे आणि हा आजचा दिवस आनंदी घालवण्याची जबाबदारी माझी आहे. तो चांगला आणि आनंदमय घालवणारच मी, असा विचार करा. आणि सकारात्मक विचार केल्यानं तुम्हाला ते सकारात्मकच मिळत असतं. आजच्या या दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात ते ठरवा आणि ते ठरवल्यानंतर आपण त्या दिशेने जातो आणि त्या पूर्ण होतात गोष्टी. त्या गोष्टी जर तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण केल्या, त्यात तुम्हाला आनंद मिळत असतो. आणि कोणत्याही गोष्टी बघा, जर तुम्ही ठरवलं ना तर ते पूर्ण होतातच. स्वतःला वेळ द्यायचा आहे. दिवसभरातून 1 तास तरी स्वतःला वेळ द्यायचा आणि 1 तास जो आहे तो सकाळचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे. यातून तुमचा पूर्ण दिवस आनंदातच जाणार आहे. सुरुवातीला सवय लागायला वेळ लागतो, पण नंतर हळूहळू सवय होऊन जाते. मेडिटेशन एक 15-20 मिनिट नाही केलं तर सुरुवातीला 5 मिनिट तरी अगदी डोळे झाकून बसा. लगेचच तुमच्या डोळे झाकले की चांगलेच विचार येणार आहेत असं नाही. 1760 विचार येतील. दिवसभरात मला हे करायचंय, ते करायचंय, उशीर होतोय, आता काय करायचं, अजून हे काम राहिलंय, किती विचार येतील तुमच्या डोक्यामध्ये. खूप डोक्यात विचार येणार आहेत डोळे झाकले की. पण हे कधी येणार आहेत? सुरुवातीला येणार आहेत. म्हणून सुरुवातीला जरी विचार आले तरी डोळे झाकून बसायचे 5 मिनिट, नंतर वाढवत जायचे 7 मिनिट, 10 मिनिट, असं करत करत रोज 20 मिनिट तरी मस्त असं मेडिटेशन करायचं. हळूहळू सवय लागते. तुम्ही एकदा हे करून बघा, कारण अनुभवल्याशिवाय कळत नाही. इकडे मी किती ओरडले, किती बोलले, तरी याचा परिणाम कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही ते करायला जाल त्यावेळेस. यामुळे तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे, मानसिक शांतता मिळणार आहे. तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी स्वतःकडे वेळ द्यायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम करायचा आहे. दिवसातून 1-1.5 तास तरी तुम्हाला स्वतःला द्यायचाच आहे, तरच तुम्ही खुश राहाल. सारखी पळापळ करून मग मला हे पूर्ण करायचे, ते पूर्ण करायचे, असं करून होणार नाही. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, मुलांशी बोलायचं आहे. याने सुद्धा तुम्ही आनंदित राहू शकता. पण आपण फक्त चिडचिड करतो, मुलांवर रागवतो. तू हेच केलं नाही, तू तेच केलं नाही, तुला हेच करायला येत नाही, असं का केलं? तुम्ही जरा तुमचा स्वतःचा विचार करा ना. तुम्ही त्यांच्या एवढे होता तेव्हा तुम्ही काय काय करत होतात? काय येत होतं? आत्ताची मुलं एवढी हुशार आहेत ना, अगदी 1-1.5 वर्षाचं बाळ असतं ते मस्त बोलतोय, श्लोक म्हणतंय. आपण काय करत होतो? आपण काहीच करत नव्हतो आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडताय, चिडचिड करताय. राग आला ना की पहिल्यांदा आठवायचं मी काय करत होते तेवढा असताना, त्या वयामध्ये असताना. बघा तुमचा सगळा राग शांत होईल. म्हणून जर तुम्ही संबंध चांगले टिकवले ना, याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, आपल्या आनंदावर होतो. आवडत्या त्या गोष्टी करा, जे तुम्हाला आवडते ना ते करा. आणि तुलना तर अजिबात करायची नाही. तुलना करायला गेलात ना तर तुम्ही कधी खुश राहणार नाही. त्याच्यासारखं पाहिजे, मला ते करायचं होतं, तिने किती छान केलंय, असं विचार करायचा नाही. कारण तुलना करायला गेलात ना की तुम्हाला नेहमी स्वतःपेक्षा दुसरेच सरस वाटणार आहेत. आपला विचारच तसे असतात. आपण नेहमी आपल्याला एक कमी दर्जाचेच समजत असतो.
आपण जर आपल्याला महान, चांगले, मस्त, मी खूप हुशार आहे, मी खूप चांगला आहे, मला सगळं येतं, असा कधी विचारच करत नाही. मला जमेल का, मला येणारच नाही, असाच विचार करत असतो. म्हणून आपण तुलना करताना पण कसं करत असतो, माझ्यापेक्षा तो चांगला आहे, तो वरचढ आहे, त्याच्याकडे जास्त आहे, हिच्याकडे जास्त आहे, तिला जास्तच येतं आहे, असा विचार करत असतो. हो की नाही? अहो तसं नसतं. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी असतंच ना. तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, तुमच्याकडे सुद्धा काही ना काहीतरी आहे, किंवा तुम्हीही कोणापेक्षा तरी वरचढ आहात. हे तुलनाचं प्रकार आहे ना, ते डिलीट करून टाकायचे. ते करायचीच नाही, तुलना करायचीच नाही, तरच तुम्ही आनंदी राहणार आहेत. आणि आत्तापुरता विचार करा, उद्याचं काय सांगता येते. माणसाला बघा 30-40 वर्षामध्येच हार्ट अटॅक येतोय. माहिती आहे का काय होणार आहे काय नाही. मग तुम्ही आजचा हा दिवस मिळालाय तुम्हाला, तो आनंदात जगा ना. तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा, त्याला नाकारायचंच नाही आहे, ते तुमचं काम चालूच ठेवायचं आहे. पण उद्याची चिंता करत आजचा दिवस तुम्ही वाईट का करताय? अजिबात करू नका. आनंदी राहायचे. आणि तुमच्या आयुष्यापेक्षा कुठलाच प्रॉब्लेम मोठा नाही आहे. तुम्ही शांतपणे विचार करा आणि ठरवा तुमच्यापेक्षा काय मोठे. त्यामुळे जर आनंदी राहायचं असेल ना, तर हे सगळे प्रॉब्लेम्स, चिंता सगळ्या डिलीट करून टाकायच्यात आपल्या आयुष्यातून. आत्मविश्वास ठेवायचा आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे, लवकर उठायचं आहे, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात, पण त्या हसत मुखाने पार पाडायच्यात. मी हे करेल, मी करणारच आणि मी ते करेनच, मी आनंदी राहणारच, इतर कुठल्याही वाईट व्यक्तीचा परिणाम माझ्यावर होऊन देणार नाही मी. आणि असाच विचार केला तरच तुम्ही आनंदी राहणार आहे. आणि आनंदी राहायचं का दुःखी राहायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. शेवटी कुठला व्हिडिओ बघून, कुठला लेख वाचून कोणी आनंदी राहू शकत नाही. ते फक्त मार्ग दाखवतात की ते कसं आनंदी कसं राहायचं. त्यामुळे तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. सकारात्मक विचार करायचा, सकारात्मकच राहायचं, तरच आनंद तुमच्याकडं असा पळत येणार आहे. बघा, तुम्ही कधी व्हिडिओ बघताय मला माहीत नाही, पण आत्ताच्या ह्या टाईमपासून तुम्ही स्वतः संकल्प करायचा आहे की मी आत्तापासून आनंदीच राहणार आहे.